येस. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग सर. कंटिन्यू. माझं नाव रमेश जम्मलवाड, मी नांदेड येथून आहे. बॅकग्राऊंड माध्यमिक टीचर आहे आणि ग्रेट कोच शेट्टी सर, शिवकन्या मॅडम, दहीपळे सर आणि कविता मॅडम आहे सर. हा, क्या बात आहे. खूप छान मोठी टीम आहे सर आपल्यासोबत वेलनेस कोच यांची. येस येस. सर नांदेडवरून आहात, आपण स्वतः एक टीचर आहात. सर कधीपासून आपण या फॅमिलीमध्ये जॉईन झाला आहात आणि काय चॅलेंजेस होती त्यामुळे आपण इकडे जॉईन केलेला आहात? सर जवळपास 2 वर्ष होत आहेत. जी. 18 महिने झालेले आहेत सर. 18 महिने. अच्छा. माझं काय वेट वाढलेलं नव्हतं, पण सर शरीराचा जो घेर आहे तो वाढलेला, त्यामुळे ही फॅमिली जॉईन केली सर. अच्छा अच्छा. म्हणजे आपल्या शरीराला प्रॉपर शेप नव्हता आणि येस, त्यामुळे आपल्याला पोट वगैरे थोड्या प्रमाणात नक्की वाढलेलं असणार, कारण ज्या वेळेला फॅट्स आपलं वाढतं त्यावेळेला शेप बिघडतो आणि त्यामुळे सर आपण फिट राहण्यासाठी ही फॅमिली जॉईन केली होती. येस येस. आपल्यासोबत मॅडम पण आहेत. मॅडमना काय चॅलेंजेस होती आणि मॅडम काय सांगतील त्या बाबतीत? येस. तर या फॅमिलीमध्ये जोडण्याच्या अगोदर माझं वजन 72 kg होतं आणि मला त्याचा त्रास होता, पीसीओडीचा आणि मायग्रेनचा व ऍसिडिटीचा पण त्रास होता. आणि जवळजवळ मी 13-14 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आता मी आयडियल वेटवर आहे आणि मला माझे ग्रेट कोचेस मिळाल्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते, कारण ते जर माझ्या आयुष्यात तर एवढे चेंजेस झाले नसते. कारण मला क्या बात है. येस येस, क्या बात है मंजुषा मॅम. आताच आपण सांगितलं की मला 13 ते 14 किलो फॅट लॉस आपण केलेला आहात आणि आपण सध्या आता आयडियल वेट वरती आहात मॅडम. आणि अजून आपल्याला डिसऑर्डरची बरीच अशी लिस्ट होती. आपण सांगितलं स्ट्रेस यायचा, डिप्रेशन यायचं आणि त्याचबरोबर पीसीओडीचा त्रास होता, मायग्रेनचा इश्यू होता आणि नक्की मॅडम इतका छान आपल्यामध्ये आपण बदल केलेला आहे आणि स्वतः आपण जोडीने आणि गोडीने वर्कआउट लीड करताना मॅडम आपण समोर होता, सरांच्या पण पुढे होतात वर्कआउट करताना. तेव्हाच आम्ही जाणून घेतलं होतं की मॅडम खरोखर किती पॉझिटिव्ह आहेत. आणि मॅडम मग आपण वजनाच्या बाबतीत एवढा छान विजय मिळवला आहात, चेंजेस केलेले आहेत, तर मग बाकीचा त्रास कसा आहे? इतर जे आपल्याला त्रास होते त्या गोष्टींबद्दल, ऍसिडिटी असेल, मायग्रेन असेल? सर आता बाकीचे कोणतेच त्रास राहिले नाही, फक्त आहेत थायरॉइडची तेवढी गोळी चालू आहे. कमी पॉईंट झालेला आहे सध्या चालू, पण तिचा काही त्रास नाही सर. म्हणजे थायरॉइडमुळे कसं हातावर पायावरती सूज राहायची आणि कुठं पाणी पिण्यात आलं की लगेच गळा दुखायचा त्रास होत होता सर, पण आता ते अजिबात काहीच राहिलं नाही. गोळी तेवढी आहे, डॉक्टरच्या सल्ल्याने बंद करणार आहे. खरंय खरंय, कारण अगदी बरोबर आहे. आणि येस, आपल्याला पती परमेश्वर आपल्याला जोडीने साथ द्यायला होते मॅडम, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आणि आपलं कुटुंब हेल्दी होत गेलेलं आहे. कारण महिलांना खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, कुटुंब सांभाळायचं असतं, करिअर असतं आणि बरंच काही असतं आणि हे सगळं सांभाळत असताना मॅडम आपल्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. पण आपल्याला सरांची खूप चांगली साथ होती आणि आपणही मनावर घेतलं, त्यामुळे इतके सारे बदल केलेले आहेत. कारण पीसीओडी मध्ये बऱ्याच साऱ्या महिला सफर होतात आपण पाहतोय आणि ओव्हरीज रिलेटेड या गोष्टी असतात. महिलांना दर महिन्याला ह्या इश्यूला फेस करावं लागतं. पण नेमकं काय होतं, आपली लाईफस्टाईल फॅमिलीमध्ये चेंज केली जाते आणि आपल्यासारख्या ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेणाऱ्या महिला असतात तर काहीच कठीण नाहीये आरोग्याच्या बाबतीतल्या गोष्टी. मॅडम आपल्या घरामध्ये किचन मध्ये कसं वातावरण आहे, काय सांगाल? किचन मध्ये सर खूप बदल झालेला आहे सर. नाश्ता वगैरे चेंजेस झालेला आहे आणि जेवणामध्ये पण खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे जसं की काय लागायचा, परत दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी तळलेलं असं काहीतरी लागायचं, पण आता आम्ही जे खातो ते लेकरं खातात, म्हणजे त्यांना ती सवय लागली ना आता, पण ते मागत नाही. बरोबर आहे. अगदी खरंय, अगदी खरंय सर. रमेश सर, आपण सुद्धा इतके स्लिम आणि फिट दिसतायत, अगदी ट्रिम बॉडी दिसते आहे आणि आपण तर सांगत होता की या अगोदर माझ्या बॉडीला शेप नव्हता, पण इतका सारा छान बदल आपल्याला कॅमेऱ्यावरती आपल्या समोर दिसतच आहे. सर मला एक प्रश्न विचारायला आवडेल, आपण ऑलरेडी एक माध्यमिक शिक्षक आहात, ज्ञानार्जनाचं काम करत आहेत, पिढी घडवण्याचं काम करत आहात, तर ज्ञानार्जनाचं काम करताना मुलांना अध्यापन करता करता आपण आरोग्याचे काही धडे देता आहात का?